हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे नारळी पौर्णिमा. तर तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज काय जेवण बनत आहे स्पेशल नारळी पौर्णिमेचं ते बघूया. आज नारळी पौर्णिमा आहे तर नारळाचं तर आयटम बनणारच. तर काय बनणार आहे ते मला माहीत नाही आहे. तर ते विचारूया बायकोला. ती आता आहे किचनमध्ये जेवण वगैरे करते. तर काय बनवणार आहे ते मला पण माहीत नाही आहे. तर चला बघूया काय बनवते ती. हाय, हॅलो हाय. काय करतेस? आज नारळी पौर्णिमा आहे. आणि पौर्णिमेला काय बनवलं? नारळाचा आयटम तर बनणारच, बरोबर. नारळी भात. नारळी भात. मग ते तर स्वीट होईल ना, गोड होते. स्वीटच असतो नारळी भात. येस. तर तिखा में काय आहे? तिखा तिखा में कुछ नाही. आणि वरण भात, अळूवडी. वरण झालं रेडी. वरण रेडी झालेला आहे. अळूवडी रेडी होत आहे. त्यावेळी आता पण तशीच केलीस. हट करू. येस. आणि जो राईस बनवलाय त्याच्यामध्येच थोडस नारळी भात बनवणार. दाखवते मी. ठीक आहे, नारळी पौर्णिमा आहे तर नारळी भात स्पेशल आहे आज. नारळवडी करायची आहे. नारळ- नारळवडी करायची आहे. पण बघू कसा टाइम मिळतोय मला बनवायला. बोलली तर आय मीन बनवणार. सामान तर रेडी आहे बट बनवायचं. बघू. तर ऑफिस असल्यामुळे तिला कधी कधी नाही टाइम भेटत, कारण सारखे कॉल चालू असतात तिचे. सो बघूया, टाइम भेटेल तसं बनवेल. उद्या सुट्टी आहे त्यामुळे माहिती नाही मला आज टाइम भेटेल की नाही, बट मी ट्राय करणार आहे. बघू. आपण लेट नाईट करूया का? काय म्हणजे माझं ऑफिस संपल्यावरती हे ते मग ते खाणार पण उद्या? आता आज नाही खायचंय. नारळवडी उद्यासाठी आहे. रक्षाबंधनला घेऊन जाणार. हा, मग ठीक आहे, चालेल. मी पण माझ्या बहिणींना देईन जर चांगलं झालं तर. मेन तेच आहे की चांगलं झालं पाहिजे, नाहीतर मग चांगलं कधी कधी होतं माझं कधी पण. ठीक आहे, मी जे काय बनवते चांगलंच बनवते. त्या आमच्या ह्यांना माहिती आहे. तुला माहिती आहे ना. नाही, त्यांना पण आता कळालंय की तुझं कधी कधी फेल होतं. कधीतरी फेल होतं. मग. नेहमी फेल नाही होत. नेहमी नाही पण होत. 85% तर मी चांगलंच बनवते ना. ठीक आहे, बघूया. अरे बोल ना, बनवते की नाही तू? हा असं हा, काय? बनवते. असं सांग ना. त्याच्यामुळे बनवते. काहीच येत नाही मला. नाही, बनवते ती सगळं छान बनवते, फक्त कधी कधी फेल होतं काही काही गोष्टी. जे मी फर्स्ट टाइम ट्राय करते ते कधी कधी फेल होतं. हा, नाही, मोदक तर तू किती वेळा केलेस तरी पण ते फेलच होत आहे. एकतर तुटतं. पण यावेळेला चांगले झालेले मोदक. त्याचा तो व्हिडिओ मी बनवला पण तू तो टाकला नाहीस. यावेळी बघूया कसं नाही, बनवणार आहेस मोदक. मी मागच्या संकष्टीला बनवले होते मोदक आणि त्याचा मी स्वतः व्हिडिओ शूट केला, पण याने तो व्हिडिओ टाकला नाही. मी मोदक बनवले. तो मोदक पण मला नाही आवडला होता, कारण तिने मिक्सर मध्ये वाटलं होतं खोबरं. आणि मिक्सर मध्ये वाटलं की मिक्सर मध्ये वाटल्यावर टेस्ट निघून जातं. मिक्सर मध्ये वाटल्यावर टेस्ट निघून जातं, त्याच्यामुळे मला ते आवडत नाही. मला ते खोबरं किसलेलं आणि मग त्याच्यामध्ये एक व्यवस्थित गुळ वगैरे टाकून केलं तरच आवडतं. सो प्लीज दिस टाइम मत करना ऐसे. अभी मैं गणपति के टाइम बनाऊंगी मोदक. खूप सारा तूप, मेरा फेवरेट चीज. थोडाच राईसचा बनवते, कारण जास्त काही गोड कोण खाणार नाही. म्हणजे खातो आम्ही, पण तरी सुद्धा मग थोडासाच राईस घेतला जो आम्ही बनवला होता त्याच्यामधूनच काढले. तर आपण थोडेसे याच्यामध्ये बदाम ऍड करू, बदाम फ्राय करू. आणि याला काय बोलतात, लवंग आणि वेलची हे थोडेसे फ्राय करून घेऊ. त्याच्यानंतर हे डायरेक्ट मिक्स करू आपण, खोबरं आणि गूळ हे राईस मिक्स करू. चला, सिंपल.
झटपट रेडी व्हायला. आपला जो रेग्युलर राईस असतो म्हणजे डिपेंड आहे, आता तुम्ही कोणताही राईस वापरू शकता. मी बासमती राईस वापरते. हे थोडस त्याला स्मेल आला ना काय त्यामध्ये हिला गूळ ऍड करते मी. गूळ वितळला का आपण याच्यामध्ये खोबरं ऍड करू. बारीक करून घेतल्यावरती पटकन वितळत होते बघा. वितळलं. आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं ऍड करू. याचं जे प्रमाण आहे ते मी माझ्या अंदाजाने घेतलंय. मी असं काही मापून वगैरे काही घेतलं नाहीये. राईस थोडा आहे त्यामुळे मी थोडंसंच गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये साखर सुद्धा यूज करू शकता, पण साखर जरा गोड जास्त असते तर त्यामुळे थोडीशी जास्त लागू शकते. तर आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपला राईस मिक्स करायचा. त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी वेलची ऍड केली आहे मी, पण तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता. मी थोडीशी वेलची पावडर याच्यामध्ये स्प्रिंकल करणार आहे. थोडीशी पावडर टाकायला म्हणजे वेलची पावडर. मग त्याच्यातले काढून घे. गाईस, तर आता नारळी भात रेडी झालेला आहे आणि एकदम भारी खुशबू येते. पाणी तर सुटलंय माझ्या तोंडाला आता. तर कधी टेस्ट करतो असं झालंय, पण नैवेद्य म्हणून थोडा देवाला दाखवणार, मग आम्ही खाणार. नारळी भाताचं हे स्मेल नाही, म्हणजे खुशबू खूप चांगली आहे. टेस्टी पण असणार आहोत. सांग मला कसं झालं तो. देवाला दाखवूया मग देवाला पण खाऊया. तर आता काहीच देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आता जेवायचं बाकी आहे. सो अळूवडी फ्राय करते ती. बघूया अळूवडी किती झाली फ्राय करून. इथे अळूवडी फ्राय करायचं चालू आहे काम. फ्राय म्हणजे डीप फ्राय नाही करायचं, शॅलो फ्राय करते ती. पहिल्यांदा आपण हे डीप फ्राय मध्ये करायचं ना. हो. लास्ट 2 वेळापासून हे आपण शॅलो फ्राय करायला वाटते. तेल कमी यूज करतोय का, कमी खातोय आपण. सेम एवढं काही नाही वेळा डिफरंट लागत आहे. माझ्या आई तर अशीच करायची आधीपासून. मला असेवाल्या हे नाही आवडत. मी वेगळ्या प्रकारच्या वडी बनवते. म्हणजे कसं आहे, मी पानानं लावून नाही बनवत. रोलवाले छान वाटतात मला. मी पानानं लावून नाही करत, कारण त्याच्यामध्ये मला असं वाटतं खूप टाइम जातो. सो मी काय करते, कट करते आणि भजी सारखे त्याला मिक्स करते आणि नंतर स्टीम देते. त्यामुळे ह्याचे हे कट्स असे असतात. त्याच्यामुळे ते जास्त चुरा होऊन जाते. हा, चुरा नाही होत. पटकन केले म्हणून ते पटकन हे नाही सेट नाही आलाय. थोडा वेळ ठेवायला पाहिजे. पटकन केलं म्हणून. ठीक आहे स्वप्नील, तर आता मला हे टेस्ट करून सांग की कसं झालं. हे पहिलं करू. येस. तर गाईज आता हे टेस्ट करतो मी. बघूया नारळी भात कसा झालाय. तर दिसतोय तर छान. दिसतोय छान, पण ही पास झाली की फेल ते मी टेस्ट करून सांगतो. का तो खूप छान झालंय, खूप छान. खरंच खूप छान झालं.
तर गाईज मी या परीक्षेमध्ये पास झाली आहे. खूप छान. मला दाखव ना मग. हा? ऍक्च्युली इट्स नाईस. पास झाली मी. थँक्यू. खूप छान झालंय देवा. व्हेरी गुड. ओव्हर ऍक्टिंग करू नकोस. खरं. मी चांगलं बनवते तुझी बायको जेवण, ठीक आहे. ओके ओके. कधीतरी फेल होतं तर तू लगेच ते असतं ना, प्रत्येक वेळेला आपण चांगलं असतो पण एक कोणतीतरी चूक केली ना की तीच चूक लक्षात राहते. तसं तुझं झालंय. प्रत्येक वेळेला मी खूप छान बनवते पण एकदा कधी असं फसलं का तेवढंच घेऊन बसतोस तू, ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम काय फसू दे मग तुझं काढतो व्हिडिओ आणि दाखवतो सगळं. चल जेवूया. फसायला पण चांगलं असतं माहिती आहे का? काहीतरी फसल्याशिवाय चांगलं होत नाही, माहिती आहे ना. फेल्युअर पाहिजे लाईफ मध्ये. फेल्युअर असेल तरच सक्सेसची मजा असते. करेक्ट. चलो बाय. चला तर मग जेवूया आपण. आणि जेवू. भेट. आम्ही जेवून घेतो.